नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे बघा। आता तुम्ही बघत असाल, हा मी माझ्या जुन्या ड्रेसचा कपडा घेतला आहे। याला मी थोडी इस्त्री करून घेतली आहे, त्यामुळे तो नवीन दिसत आहे। जुना म्हणजे जास्त जुना नाही, पण त्या ड्रेसला एम्ब्रॉयडरी होती जास्त म्हणून मी घालत नव्हते। आता या ड्रेसचा आणि या ड्रेसला एम्ब्रॉयडरी सुद्धा होती, त्याचा वापर करून एक घरात लागणारे एक वस्तू दाखवणार आहे। म्हणजे वॉल हँगिंग म्हणू शकता त्याला तुम्ही। व्हिडिओमध्ये पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल। हा असा ब्लू म्हणजे वेगळा कपडा होता, तो मी कट करून घेतला बघा। हा असा प्लेन कपडा घेतला आणि याच ड्रेसला अशी एम्ब्रॉयडरी होती बघा, डिझाइन होती समोर, त्यामुळे मी घालत नव्हते। आता या एम्ब्रॉयडरीचा इथं उपयोग करणार आहे। ही अशी एम्ब्रॉयडरी मी कट करून घेतली होती बघा, म्हणजे ड्रेसाला समोरच्या बाजूला होती। आणि त्या एम्ब्रॉयडरीला म्हणजे त्या कपड्याला मी अस्तर सुद्धा त्याच ड्रेसामधून काढून घेतला। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, ड्रेसाच्या पाठीमागच्या साईडचा कपडा होता तो, तिथं मी त्याला अस्तर सुद्धा काढून घेत आहे। आपल्याकडे उपयोगात न आलेले ड्रेस किंवा तुमचे कुर्ती असतील, त्याचा तुम्ही वापर असा करू शकता, कारण या ड्रेसाला खूप छान डिझाइन होती। अशी डिझाइन आहे तर वाया जायला नको म्हणून मग मी हे बनवायला घेतलं बघा। व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। हे असे 3 भाग तयार करून घेतले। त्यानंतर बघू शकता तुम्ही, मी इथं माझ्याकडे एक शॉपिंग बॅग होती सॉफ्टमध्ये, तशी घेतली थोडासा कडकपणा येण्यासाठी, जास्त पण जाड नाही आहे ती। हा अस्तर घेतला आणि हा ड्रेसचा कपडा, हे असं 3 घेऊन बघा शिलाई मशीनवरती शिवून घ्यायचं। ड्रेसचा कपडा, शॉपिंग बॅग आणि अस्तर, याचं मेजरमेंट मी नंतर सांगणार आहे, कारण असं शिवून झाल्यानंतर मेजरमेंट कमी जास्त होतं, म्हणून मी नंतर सांगणार आहे बघा। आणि हे असे 3 भाग तयार करून घेतले आहेत। आता या दोन्हीलाही शिलाई मशीनवरती शिलाई मारून घ्यायचे, म्हणजे या भागांना सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आणि त्या भागाला सुद्धा शिलाई मशीनवरती ते भाग जोडून घ्यायचे। याला परतायची गरज नाहीये, फक्त अशी शिलाई मारून घ्यायची। डाय हँगिंग किंवा तुम्ही वॉल हँगिंग म्हणू शकता याला। घरातील वस्तूंचाच उपयोग करून मी बनवला आहे। आता इथं मी शिलाई मशीनवरती शिवून घेत आहे। ड्रेसचा कपडा, शॉपिंग बॅग आणि अस्तर असं 3 ठेवून चारी बाजूनं शिवून घ्यायचं। तुम्ही इथं कॅनव्हासचाही वापर करू शकता किंवा तुमच्याकडे राईस बॅग असते तिचा वापर करू शकता। त्यानंतर हे असे भाग आपण तयार करून घेतले होते 3 भाग, त्यांना पण मी अस्तर जोडून घेतले। इथं मी याला शॉपिंग बॅगचा वापर केलेला नाही, ह्याला फक्त अस्तर घालून असं जोडून घेतलं, पाहू शकता। तिन्ही भागही मी तयार केले। आता त्याची मापे दाखवते बघा। या प्रकारे शिवून घ्यायचं अगोदर। यामध्ये शॉपिंग बॅग वरती ड्रेसचा कपडा आणि खाली अस्तर घालून मी शिवून घेतलेला आहे। त्याची रुंदी बघू शकता तुम्ही 9.5 इंच आहे आणि लांबी त्या कपड्याची उंची म्हणू शकता तुम्ही 30 इंच आहे। याप्रमाणे कपडा कट करून घ्यायचा बघा, 30 बाय 9.5। आणि हे असे 3 भाग तयार करून घेतलेत। याची सुद्धा रुंदी त्या कपडा एवढीच राहिली पाहिजे, म्हणजे 9.5 इंच तो कपडा आहे, त्याचप्रमाणे या कपड्याची रुंदी पण 9.5 इंच पाहिजे। हे असे 3 भाग तयार करून घेतलेत बघा मी। इथं बघू शकता तुम्ही, हा माझा कपडा पण 9.5 इंच आहे। म्हणजे तुम्ही जेवढ्या ती पट्टी बनवताय, म्हणजे ते भाग तयार करून घेतलाय त्याच भागाप्रमाणे हे पण माप घ्यायचं। त्याच्यावरती तुम्ही ठेवून पण बघू शकता, एक्स्ट्रा असेल तर तुम्ही नंतर कटही करून घेऊ शकता, पण त्या मापाचं घ्यायचं बघा।
सेम असे 3 भाग तयार करून घेतले होते मी, बघू शकता तुम्ही। माझ्याकडं अशी एम्ब्रॉयडरी 3 भाग झाले होते, तेवढी घेतली होती मी। आणि त्या भागांना मी एका साईडला पाइपिंग पण करून घेतली होती, बघू शकता तुम्ही, तिथं एक साईडला दिसत आहे। आता ते कसे जोडायचे बघा, त्या भागावरती असं ठेवून घ्यायचं, ते सर्वात खालचा भाग तसाच ठेवायचा बघा, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। त्यानंतर 1.5 इंच जागा ठेवायची अशी, आणि एक टिक मार्क करून घ्यायचा। हे असं तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता बघा। त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती 1.5 इंचचा अंतर ठेवायचा, तुम्ही 1 इंचाचाही ठेवू शकता। हे या प्रकारे ठेवून घेतले आहे। शेवटचा भाग तसाच ठेवायचा, त्यावरतीच शिलाई मारायची। आणि दुसरा भाग बघा सेंटर मधला कसा मारायची शिलाई, हे असं ठेवून घ्यायचं, त्याच्यावरती शिलाई मारायची, आणि नंतर असं परतल्यानंतर ती शिलाई आतमध्ये जाते। व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही। वरच्या भागाला पण सेम करून घ्यायचं, हे असं ठेवायचं, यावरती अशी शिलाई मारायची, नंतर असं परतून घ्यायचं, त्यामुळे शिलाई दिसून येत नाही। या प्रकारे सर्व भाग जोडून घ्यायचे। आता इथं मी शिलाई मशीनवरती सर्वात खालचा भाग तो तसाच एक शिलाई मारून घेतली आहे। आता इथं सेंटरचा भाग कसा जोडायचा ते बघा, आपण चॉकनं तिथं ड्रॉ केलंय, त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं बघा, आणि त्याच्यावरती शिलाई मारायची। या प्रकारे मी शिवून घेतले बघा, बघू शकता तुम्ही। हे असे भाग जोडून घेतले मी, असे 3 भाग छान झाले आहेत। आता त्यानंतर काय करू शकता बघा, असा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा, आणि तिथं चॉकनं ड्रॉ करून घ्या, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। एम्ब्रॉयडरीचं छान डिझाइन पण दिसत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत आहे। उपयोगात न असलेल्या एका ड्रेसचा मी असा इथं उपयोग केला, बघू शकता तुम्ही। टाकाऊपासून टिकाऊ म्हणू शकता, कारण हा ड्रेसला खूप एम्ब्रॉयडरी होती आणि अगोदर फॅशन होती, त्यामुळे आत्ता मी घालतच नव्हते, हा असाच पडून होता, त्याचा मी वापर इथं केलेला आहे। हे अशी ड्रॉ करून घ्यायचे बघा, आणि कट करून घ्यायचं दोन्ही भाग, दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं। या प्रकारे। आणि मी इथं पाइपिंगला सुद्धा या कपड्याच्या साईडला जोडायला या ड्रेसचाच कपडा घेतला आहे। थोडा ब्ल्यू कलर साईडला कपडा होता या ड्रेसचा, म्हणजे ड्रेसच्या खालच्या साईडला थोडासा ब्ल्यू कलर होता, तिथं मी याचा वापर करणार आहे, त्या कपड्याचा। हे असं पूर्ण कट करून झाल्यानंतर आता इथं पूर्ण साईडनं पाइपिंग करून घ्यायची, दुसरा कपडा जोडून चारही बाजूनं सुद्धा। तुमचा जर एक्स्ट्रा बाजूला कपडा उरत असेल इकडं, तर तुम्ही कट करून घेऊ शकता, पण ते भाग आणि तो कपडा दोन्ही सेम आले पाहिजे। आता इथं मी ही अशी पट्टी काढून घेतली, बघू शकता, त्याच ड्रेसचा कपडा होता तो, आणि तिथं खालच्या साईडला मी पिंक कलरचा पाइपिंग लावून घेतली आहे, कारण हा कपडा थोडा कमी होता, म्हणून मी तिथं खालच्या साईडला अपोजिट कलर केला आहे त्याला। ही अशी खालच्या बाजूने एकदा शिलाई मारून घ्यायची, नंतर सरळ बाजूला परतून अजून एकदा शिलाई मारायची, मग पाइपिंग तयार होते बघा। बघू शकता तुम्ही, मी अशी लांब पट्टीसारखी तयार करून घेतली होती, आणि मग हे असं जोडून घेतलं। चारही बाजूने सुद्धा हे असं लावून घेतलंय, बघू शकता, म्हणजे उलट्या साईडला अगोदर असं जोडून घेतलं, मग सरळ बाजूला सुद्धा मी चारही बाजूनं पूर्ण शिवून घेतलं। आणि इथं मी एकाच ड्रेसाचा कपड्याचा वापर केलेला आहे, थोडासा ब्लाउज पीसचा वापर केलेला आहे, पण अस्तरसाठी।
मी असं चारही बाजूनं शिवून घेतल्यानंतरच व्हिडिओ दाखवते, कारण व्हिडिओ खूप लांब होत आहे, त्यामुळे मी पूर्ण शिवायचं दाखवत नाही आहे. आता फायनल झालेलं दाखवते बघा. हे असं छान तयार झाले बघू शकता तुम्ही. उलट्या साईडनं सुद्धा 3 पॉकेट छान तयार झालेत. वॉल हँगिंग किंवा डाय हँगिंग म्हणू शकता. तुमच्या दररोजच्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता. म्हणजे डेली वेअरला काय लागणार आहे ते. उपयोगात न असलेल्या ड्रेसापासून वॉल हँगिंग तयार केले. हे तुम्हाला आवडलं काय नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा नक्की करा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही या प्रकारे दिसत आहे. मी इथं लावूनसुद्धा दाखवत आहे तुम्हाला. तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की घरी ट्राय करा. आणि अशा माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.